प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. मान्यवर आहेत प्रथमेश साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन कर्णधार, एकीकडे प्रणय म्हात्रे, दुसरीकडून विजय सावंत. आता कोणाच्या नशिबामध्ये काय येतंय या स्टॉप करायचंय. प्रणय म्हात्रे विन अर्थातच आता डिसिजन देतील. प्रणय बॉल फर्स्ट. यस, बॉल फर्स्ट. अर्थातच नाणेफेकीचा कॉल. टीम JKCC अर्नाळाने प्रथमतः म्हटलं आम्ही बॉलिंग करू. समोरच्या संघाला आव्हानित केलं आता बॅटिंग करण्यासाठी. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. साखळी पद्धतीतील तो शेवटचा सामना असणार. आता डुआ डायची लढत. येथून जिंकणारा संघ सुपर 12च्या दिशेने तुरताच. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव मिस्टर आकाश साळुंके. अक्की वैयक्तिक 14 धावांची खेळी, ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले आणि त्या बळावर तो धडतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा गौरव केला जाईल. ओके, आपण या. मान्यवर आहेत अर्थातच आशिष मिठारे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आकाशचा हा गौरव नमो स्पोर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले हे आकर्षित करणारा आणि युनिक असं हे मेडल दिलं जाते. त्यानंतर सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. संदीप वाढांसाहेब फाउंडेशन आणि त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आकर्षित करणारी जर्सी आणि ते जर्सी देऊन या ठिकाणी आकाशचा गौरव. जसा सामना चालू होईल त्यावेळेला मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत. लकी ड्रॉ, लकी ड्रॉ आणि त्या भाग्यवान विजेत्याचं नाव मिस्टर रोहित जाधव. रोहित जाधव आपण आहात का? असेल तर या, नाही तर नेक्स्ट चिठ्ठी उचलली जाईल. रोहित जाधव परेश मित्र पटापट कर. आहे काही ते अवेलेबल? बघा त्याला स्वतःला यायचं. बघा दुसरी आता चिठ्ठी उचल. सचिनदा हेमंत पाटील फ्रॉम JKCC. हेमंत पाटील आहेत दादा, भाग्यवान विजेता आहे. खऱ्या अर्थाने हेमंत दादाची प्रचंड मोठी मेहनत या स्पर्धेसाठी त्यांचे देखील राहिले. चला सामना चालू करून घ्यायचे. जीवदानी माऊली आपले बॅटर पाठवा. सामना चालू होईल त्यावेळेला आवाज ऐकायला मिळेल भरत मोरे सरांचा. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब बिग बॅश प्रीमियर लीग 2026. हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीला येत असताना बघा धाव्यांचा श्रीगणेश केला जातोय सिंगल धावेनं. सिद्धार्थ डोके
आणि त्याच्यासमोर दोन खेळाडू. या अगोदरच्या मॅच मध्ये चांगला खेळ दोन खेळाडूंचा आपण पाहिला होता, परंतु येथून ही डुवाडायची लढत आहे. येथून जर का पराभूत झाला तर खऱ्या अर्थानं 365 दिवस ह्या मानाच्या, ह्या सन्मानाच्या, ह्या अभिमानाच्या अर्थातच JKCC अर्णाला बिग बॅश प्रीमियर लीग आणि ह्या लीगसाठी अगदी वर्षभर हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला खेळण्यासाठी वाट पाहावी लागेल. ती कोणाच्या नशिबी असणार, कोणत्या संघ आता टॉप 12च्या दिशेनं जाणार आणि त्यासाठी हा सामना आपल्या भेटीला येत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकावर येत आहे. अक्के आणि बाबू ही जोडी मैदानात आहे आणि त्यांना रोखण्यासाठी दुसरीकडून सिद्धार्थ डोके. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर येत आहेत. 2 सलामीवर बॅटर आता आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना दुसरीकडून पुन्हा एकदा प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि त्याला सन्मान दिला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येते. एकीकडे घरच्या मैदानात JKCCचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये फुलपाडा नगरीतून आलेला सीझन 2चा चॅम्पियन पुन्हा एकदा प्रणय चुकी करतोय. या अगोदर देखील आपण पाहिलं आणि चुकीचं रूपांतर 4 धावेत. यस थँक्यू. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 8 धावा धाफकावर येत असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाश. आज चांगला इन्फॉर्म आहे. डायरेक्ट हिट. रोहन पाटीलचं सेलिब्रेशन एक हात वर आहे. अर्थातच डायरेक्ट हिट ना ऋतिक पागी येतोय डगआउटच्या दिशेनं. बघा आता भोंगे वाजतायत, टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतात, जणू काही कोणत्या स्टेडियम मध्ये आलोय की काय. आणि त्या प्रकारचं सातत्यानं JKCCचं मैदान ते प्रेक्षकांसाठी केलेले स्टँड एक वेगळा फील देणारं सर्व काही असतं. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत धावा धाफकावर 8 आहेत. त्यानंतर आलेली डायरेक्ट हिट रोहन पाटील. या अगोदर देखील आपण रोहनला पाहिलं होता फेम मध्ये त्या प्रकारचा डायरेक्ट हिट करत असताना. त्यावेळेला मला वाटतं भागेश होता, यावेळेला ऋतिक पागी आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धाफकावर 9 आहेत. अरे लाखों अरमानों को जलाकर हमने शोक पाले हैं, कोई पूछे तो बता देना कि ये सारे पगले क्रिकेट के दीवाने आहेत. और क्रिकेट खऱ्या अर्थानं आम्हाला आवडते. क्रिकेटचे खऱ्या अर्थानं आम्ही हा संपूर्णतः भारत राजा वर्ष एक वेगळा दिवाण आहे. म्हणजे हा खेळ इंग्रजांप्रमाणे इंग्लंडप्रमाणे भारतात आला खरा, परंतु ह्या खेळाला खऱ्या अर्थानं भारत वर्षानं अगदी जपून ठेवलंय. अगदी ह्या खेळाला आपण पाहायला गेलं तर ह्या भारतानं धर्मासारखा जपला आणि ह्या खेळाचे खऱ्या अर्थानं आम्ही पूजक आहोत. म्हणजे अनेकांना आता नोकरीचं टेन्शन आहे, अनेकांना धंद्याचं टेन्शन आहे, अनेकांना EMIचं टेन्शन असेल, परंतु क्रिकेट आम्हाला पाहायचं आहे. क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आणि हे पहिलं प्रेम जिंकण्यासाठी आज त्या JKCCच्या मैदानामध्ये आपण पाहतो. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफकामध्ये येत असताना 10 धावा डबल डिजिट मध्ये आता ती धावफकावर येत असताना आपण पाहतोय. शुभम खांडेकर यंदाच्या वर्षामध्ये चांगला खेळ शुभमचा अनेक मैदानामध्ये पाहिलाय आपण. संतनगरचे ती छत्रपती चषक आणि त्या चषकामध्ये शुभमचा तो 6 चेंडू 17 धावांची खेळी आणि त्यावेळेला तो सामना फिनिश करत असताना आपण शुभमला पाहिला. आणि तो खेळाडू यंदाच्या वर्षामध्ये इन्फॉर्म आहे. शुभमला मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे, परंतु दुसरीकडून मुन्नाला एखादा ब्रेक थ्रू अजून गरजेचं आहे. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत मैदानाच्या आत मुन्नाच्या विपक्षात आकाश साळुंके. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये घेतली जाते. चॅलेंजिंग षटक आहे. चॅलेंजिंग षटकामध्ये पहिल्या 2 मध्ये 3 धावा धाफकावर येत असताना सांघिक धाफकावर आतापर्यंत 13 आहेत. क्षमासावी 12 धावा धाफकावर येत असताना ती सिंगल धाव आता 13 आहेत. 13 धावा आतापर्यंत धाफकावर येतात. मुन्नाचं षटक चॅलेंजिंगचं आहे आणि
त्यामुळे छोटी स्क्रीन आहे आणि ती देखील प्रेक्षकांना ती जागृत करून देते खेळाडूंना. खऱ्या अर्थानं हे चॅलेंजिंग षटक आहे. म्हणजे येथे समालोचक बंद असलं तरी प्रत्येक गोष्ट ही आमची स्क्रीन देखील दर्शवून देते, दाखवून देते. यावेळेला येतोय डायरेक्टली चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद लगातार से 3 विकेट. भूपेंद्र पाटील दादा आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं ते पारितोषिक देखील असणार आहे. हे आमचे संपूर्णतः समालोचक कक्ष, हे आमचे संपूर्णतः टेक्निकल टीम आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा आपण एकदा वळतोय. विपुल गमरे न्यू बॅटर आहे, यंगस्टर खेळाडू आहे, परंतु विपुलचा सातत्याने आपण तो खेळ पाहिलाय. त्याच्या विपक्षात मुन्नानं आतापर्यंत कमबॅक करून दिलाय. चांगला कमबॅक मैदानामध्ये करत असताना मुन्ना आणि मुन्नाच्या विपक्षात पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश करो, खुश रहो. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, चॅलेंजिंग षटकामध्ये धावा 6 धावा आल्या होत्या. अर्थातच त्या 2 मायनस केल्या जातील. 14-2 अर्थातच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 12 धावा धाफकावर येतात. मुन्नानं मोठं कमबॅक करून देत असताना 2 गडी देखील डगआउटच्या दिशेनं पाठवल्यात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 12 धावा धाफकावर येतात. विपुल गमरे दुसरीकडून आकाश साळुंके. एक मिनिट गंभीर सर. हा 13 धावा आहेत, क्षमा असावी. जीवदाने माऊली क्षमा असावी. 13 धावा धाफकावर पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आता गौरवला बोलवलंय. विपुल गमरे दुसरीकडून आहे. बघा एका वेगळ्या दुसऱ्या माइंडसेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर प्रॉपर लाईन आणि त्याला सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 14 धावा धाफकावर आतापर्यंत येत आहेत. घरच्या मैदानामध्ये एकीकडे JKCCचा संघ आणि त्यांच्या विपक्षात प्रणय म्हात्रे. आज थोडासा फंबल आहे, परंतु त्यानंतर यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू आहे. आकाशला यावेळेला मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. येथून खऱ्या अर्थानं ऋतिक पागी असेल, शुभम खांडेकर, 2 खेळाडू स्वस्त्यामध्ये डगआउटच्या दिशेनं जातात आणि त्यानंतर संपूर्णतः त्या आशाभूत नजरेनं आता संपूर्णतः फुलपाडा नगरी जीवदानी माऊलीचा संघ आकाश साळुंके या खेळाडूकडे आशाभूत नजरेनं पाहतो आणि त्या प्रकारचा खेळ आकाशला करणं यावेळेला गरजेचं ठरणार आहे. लोअर फुलटाचा चेंडू ऑन साईडच्या दिशेनं डायरेक्टली बॅनरला आदळतोय. अर्थातच 4 धावा चौकारानं धावफक खुलतंय, फुलतंय. धावफकावर 18 धावा येत आहेत. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. धन्यवाद. JKCC चषक ह्यावर चर्चा करणार तुर्ताच. बॅनरला डायरेक्टली टच अर्थातच आर्या एंटरप्राइजेस, नयन कालुस्टे आणि त्यांच्याकडून ती ब्रँडेड कॅप देखील देण्यात येईल. तुर्ताच फंबल. मुन्ना आणि सिंगल धाव धाफकामध्ये अगदी चपळाईनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 19. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. गौरव लाल्या आणि त्या गौरवच्या विपक्षामध्ये आतापर्यंत धावा धाफकावर चांगल्यारीत्या येत असताना जीवदानी माऊली संघाच्या बाजूने येतात. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये यावेळेला झेल निसटला, परंतु त्यानंतर चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. आणि ज्या ज्या वेळेला झेल निसटतो ना त्या वेळेला आठवतंय ते कोलकात्याचं ईडन गार्डनचं मैदान. अगदी 16 धाव्यांवर अगदी रोहित शर्मा द हिटमॅन आणि ज्याचा झेल सुटला आणि त्यानंतर 264 धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याच्या देखील आपण पाहिल्या होत्या. येथून पुन्हा एकदा ती संधी आहे, परंतु त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. दुसरीकडून क्रिकेटचा खेळ एक आगळा वेगळा आहे. म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला हे मात्र सिद्ध करावं लागतंय.
ये क्रिकेट बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है, मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उसे में मिलता है, जिसका नाम है क्रिकेट. आणि हा क्रिकेटचा खेळ आज आम्हाला दिवाना करून ठेवणार आहे. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू येतो. आता टाळ्या भोंगे पुन्हा एकदा वाजतायत, पुन्हा एकदा भोंगे वाजायला चालू झालेत. आताच रामनवमी गेले पाठच्या महिन्यामध्ये आणि ते भोंगे संपूर्णतः मला वाटतं लहान बाळक आहेत आणि त्यांनी ते जमा करून ठेवल्यात आपल्या स्पर्धेसाठी, आपल्या खेळाडूंसाठी. डाऊन द ग्राउंड अमोल वांगड पुन्हा एकदा फेम मध्ये येतोय. अमोलनं सातत्यानं दाखवून दिले की जेकेसीसी सारखा एक भला मोठा संघ आणि त्या संघामध्ये माझी जागा काय आहे. क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेट आणि त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यानं बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून महत्त्वाचं काय असतं ते क्षेत्ररक्षण असतं आणि त्याचंच उत्तम उदाहरण आतापर्यंत मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा ते भोंगे वाजायला चालू. प्रत्येक निर्धाव चेंडू आणि त्या निर्धाव चेंडूवर खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम केलं जातं. टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगाने येतोय. धावची चिसंदी आहे, पंचांचं बोट हवेत, अर्थातच आकाश सावंके अक्की येतोय डागआउटच्या दिशेनं. लहान स्क्रीन आहे आणि त्यावर आता दाखवलं जात आहे OUT आणि त्यानंतर जय श्रीराम. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. प्रणय म्हात्रेनं चांगल्यारित्या अगदी तिखट मारा, कंजूस मारा मैदानामध्ये करत असताना पहिल्या 5 मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा धापकावर येत असताना पुन्हा एकदा स्वतःच्या फलत्रोत चांगल्यारित्या फील्ड केला जातोय. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 21 धावा धापकावर येत असताना आता 22चं एक माफक आव्हान धापकावर करायचं. परंतु क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळानं अनेक अप्स अँड डाऊन्स आपण अनेक वेळा पाहिल्यात. क्रिकेटचा खेळ मला वाटतं 2 दिवसा अगोदर झालेली ती मॅच, इंडियन प्रीमियर लीग चालू आहे आणि त्यामध्ये 2 चेंडू 2 धावांची गरज असताना डेव्हिड मिलर स्ट्राईक एंडला उभा होता आणि त्यावेळेचा तो सामना आठवतोय. वन ऑफ द बेस्ट फिनिशर म्हणून वर्ल्डमधून त्याला ओळखलं जातंय, परंतु तो देखील सामना अपोजिशन संघानं तो विजयी केला होता. मला वाटतं गुजरात टायटन्स हा संघ त्यांच्या विपक्ष होता. ह्या साऱ्या गोष्टींची आम्ही चर्चा करणार आहोत. तुर्तास आमचे DJ प्रवीण आमची वेट करतायत आणि त्याच्या दिशेने आपण वळतोय. कोलीवाड्यात प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा साऱ्यांवर, JKCCच्या संघावर. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करतन सारी लोक. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करतन सारी लोक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. हा ड्रोन शूट आपण पाहतोय. अर्नाळा नगरी म्हटलं तर अगदी निसर्गानं सजलेलं आणि थटलेलं असं हे गाव आणि त्या गावामधील ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची अर्थातच डॉक्टर DJ गाळवंकर विद्यामंदिर अर्नाळा आणि त्या शाळेचं हे मैदान आणि त्या शाळेच्या मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट इनिंग जशी चालू होईल आणि त्यावेळेला आपण मायक्रोफोनवर आवाज ऐकणार आहोत. द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सरांचा. बघा लगातारचे 3 चौकारांसाठी भूपेंद्र पाटील साहेब आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा आहे.
वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा आणि अंतिम सामना आहे. स्टेपचा रिव्ह्यू घेतलाय. प्रणयने यष्टांच्या मागे उभे राहत असताना पंचांना कॉल दिला आहे आणि त्यामुळे पंचांनी चेक करण्याची अनुमती दिली आहे. ओ विवेक सिंगल, एक धाव मिळते आणि एका धाव्याने धावफलक. काल सुरुवात. जीवदानी माऊली क्रिकेट क्लब फुलपाडा विपक्ष JKCC अर्नाळा. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब आणि जुना कोळीवाड्यातील सर्व चाहते JKCC संघाचे यावेळेला मैदानाच्या चोहोबाजूने आहेत आणि त्यांच्या समोर परफॉर्म करणं घरच्या पब्लिक समोर किंवा फुलपाड्यासाठी जर म्हणायचं झालं तर पाहुणा आल्यानंतर यजमानांच्या संघासमोर खेळणं हा थोडासा वेगळा अनुभव आहे. पण दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येऊन उभे टाकलेत. धावा तशा कमी आहेत. जिंकण्याची हमी देतात का बघूयात. आकाश साळुंके बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार. समोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय. फेकी झाली. प्रणयच्या हातात चेंडू. फलंदाज बाद. धावचीच्या रूपाने माघारी परतावा लागतंय. सौरभ रेडीज लल्ला याला गॉन. फोटो बघा खूप वेळानंतर दिसलाय. ए डोक्याला हात लावला. थांबा थांबा नका जाऊ. मॅच अजून बाकी आहे. सौरभ रेडीज बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला नव्यानं फलंदाज परेश दैबावकर. BC बॉईज कडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे JKCCच्या प्रत्येक खेळाडूला. JKCC अर्नाळा विपक्ष जीवदानी माऊली फुलपाडा. मितेश पाटील यांच्याकडून बब्बूच्या लगातार 3 चौकारला 1000 रुपये. डिलाइट्स यांच्याकडून 1000 रुपये लगातार 3 चौकाराला लगावण्यात आल्यात. बब्बूसाठी का? चला बब्बूसाठी बक्षीस आहेत. प्रणयसाठी अजून बक्षीस नाही आलेत. त्यांच्यासाठी 500 रुपये श्री कैलासवासी विनोद बिस्तूर कोळी यांच्या स्मरणार्थ 2000ची SSCची बॅच यांच्याकडून ते बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. धावलकरती धावा 3. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 चेंडूचा अजूनही खेळणं बाकी. धैर्य पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये ऑन साइडला चेंडूला अडवलंय. नीलू या मॅच मध्ये नीलू फुले बनत चाललाय. वेलनच्या रोलमध्ये आलाय तो. त्यानं चेंडूला अडवत असताना फेकी सुद्धा केली आणि फेकी केल्यानंतर शानदार बघा किती लवकर फील्ड केल्यानंतर फेकी केली आहे. 1 to go. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. धावफलकाचे धावा 3 आहेत. या चेंडूवरती किती धावा येणार? आकाश साळुंके समोर परेश दैबावकर. चॅलेंजिंग ओव्हर आहे म्हटल्यानंतर मोठा फटका अपेक्षित. गॅपमधून चेंडूला पाठवलंय. सीमारेखा पार. दणदणाती खणखणाती चौकार. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. थँक्यू. चौकाराने धावा झाल्या 7. आता 7 धावा झाल्या कारणानं 2 धावा मायनस म्हणजेच धावा ओव्हरऑल किती झाल्यात तर 5. टेन्शन बघा वाढलंय. याचं टेन्शन वाढलंय.
हलक्या हाताने खेळले चेंडूला डिफेन्सिव्ह मोडमध्ये जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2चा फासला होता. त्या 2च्या फासल्यामधला 1च्या फासल्याला जीवदानी माऊलीच्या खेळाडू गोलंदाजाने कमी केलं. पण आता परेश दैबावकर ऋतिक पागी समोर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगलसाठी चेंडूला खेळले, चपळ्याने एकदा धावून कंप्लीट केली आहे. किती लवकर परेश पोझिशनमध्ये येतात बघा, आणि ते लवकर येण्यामुळे हसतमुख चेहरा. कॅमेरामॅन सर्व आपल्या त्या दर्शकांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. चेंडू थोडक्यात हुकलाय, एका धावेसाठी गेलाय, सिंगल धाव आली आहे. शेवटचा संघ कोणता क्वालिफाय होणार? ABCDEF. एफ मधला दुसरा जीवदानी माऊली की JKCC अर्नाळा. जीवदानी माऊली संघ या मैदानावरती एकदा विजयी झालाय, त्याने विजेतेपद पटकावले. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणार की घरच्या मैदानावरती यजमान संघ क्वालिफाय होणार. दापलकरती दाबा या 4 धाव्यानेशी जाऊन पोहोचले 9 वरती. 2 चेंडूचं अजूनही खेळणं बाकी आहे. ऋतिक पागी समोर, यावेळेला प्रणय म्हात्रे. 2 पॉवरफुल ऑलराऊंडर एकमेकांसमोर आहेत. शेवटच्या क्षणाला लेटकट केला आणि चेंडूला एका धावेसाठी पाठवले, सिंगल धाव आली. आतमध्ये येणारा चेंडू होता. डावखुऱ्या गोलंदाजा समोर खेळणं या मैदानावरती तरी नेहमीच अडचणीच राहिलं आहे. मग त्याच्यामध्ये ऋतिक पागे असतील, त्यानंतर असे अनेक डावखुरे गोलंदाज, त्यामध्ये जतीन तांडेल असतील, प्रभावी महाराज या सगळ्यांनी केला आहे. हलक्या हाताने खेळत असताना यावेळेला रनआउटची फेकी. स्टंपवरती मारण्याचा प्रयत्न, गंभीरवरती राग काढला की काय? नाही, चेंडू त्याला लागलाय. ओके, पण जास्त वेगाने चेंडूला नाही समजला. षटक क्रमांक 2 संपलं. नको लपू, कॅमेरामॅन आमचे तरबेज आहेत. स्माईल ती कातिलवाली स्माईल आहे. धावपलकाची धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 येणारे चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 11 झाल्यात. 11ची गरज आहे. 12 चेंडू आणि 11ची गरज असताना आता कशा प्रकारे बॅटिंग होते? बॉलिंग मार्कवरती प्रणय आलाय. प्रणयच्या हातामध्ये चेंडू. प्रणय समोर आता परेश. पी फॅक्टर मैदानाच्या आहे. प्रणय, परेश आणि प्रणय. ट्रिपल पी. एक धाव हळूच धावून कंप्लीट केली आहे. बघा, सिंगलने तितका आनंद होत नाही कोणाला, पण डगआउटमधले खेळाडू ते टाळ्या वाजवत आहेत. प्रेक्षकांना एकच हवं की लवकर मॅच संपवणे, आम्ही जिंकून घरी जावं. कारण इथे मोस्ट ऑफ प्रेक्षक जर बघाल तर JKCCचे आहेत. पण खेळणाऱ्या खेळाडूंना माहीत आहे ही मॅच तितकी सोपी नाही आहे, सेन्सिटिव्ह आहे. ही मॅच पूर्णपणे सेन्सिटिव्ह बनली आहे आणि त्यामुळे आता इथं सेन्सिबल खेळावं लागतंय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. प्रणय समोर परेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा. इतक्या हळूच आणि इतक्या सुंदर पद्धतीने परेश प्लेसमेंट करतायत की गोलंदाजाला सुद्धा टाकण्यासाठी आळस येत असणार आहे. बाउंड्री लाईनवरती जे काही खेळाडू तैनात आहेत ते सुद्धा आता वैतागलेत की चेंडू आपल्यापर्यंत येत तर नाही आहे, पण एकदा बनतीये. सामन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न JKCC करते. प्रणय समोर प्रणय. पुढील चेंडू. यावेळेला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वेगवान चेंडू ऑब्रेक पद्धतीचा, त्याच्यावरती एक्स्ट्राच्या रूपाने धाब आली आहे. एक्स्ट्राच्या रूपाने धाब आली आहे. भोपू वाजायला लागल्यात. भॉ आवाज यायला लागलाय. नेक्स्ट बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला ढकलून दिलं, सिंगल आली. काय गेम प्लॅन असणार आहे जीवदानी माऊलीकडे? गंभीर फुसफुस. प्रणय या वेळेला परेश समोर. शेवटचा सामना आहे, शांत चित्ताचं वातावरण. उद्याचं टायमिंग एकदा सगळ्यांसमोर पोचवलं जाईल. प्लेसमेंट चांगली. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं परेशने. बक्षिसं चौकारासाठी लागलेत, पण चौकाराची इच्छा आम्हाला नाही असं दोन्ही फलंदाज सांगतायत आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाते. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा हा VIP पर्सन आहे, याच्यासाठी वेगळी
सोय केलेली आहे जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबने वेगळा स्टँड बनवला आहे. हो यावेळेचा चेंडू अडकलाय. हो नो लाईनच्या हलकासा पुढे चेंडू पडला आणि त्यानंतर प्रणयने लेग फ्लिक करत असताना चेंडू विकेट किपरजवळ थांबला. धाव नाही मिळाली. षटक क्रमांक 3 संपलं. आता 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. या ऐकूयात तोपर्यंत प्रवीण I'm begging, begging you to put your loving hand out, baby. व्हिडिओ आहे. I'm begging, begging you to put your loving hand 6 चेंडू 5 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती विपुल गमरे आणि त्याच्या समोर परेश दहीबावकर. चांगलं बॅटल रंगेल. पहिलाच बॉल खराब डिलिव्हरी. खराब बॉल. नो बॉल. 1 धाव. आता 6 मध्ये 4. संकट बडे होते वहा सूरज चव्हाण खडे होते. आता मोठ्या संकटात सापडल्यानंतर सूरजला आमंत्रित करण्यात आलंय बॉलिंग मार्क वरती. पाहूयात सूरज कशा पद्धतीची बॉलिंग करतात. 4 धावांची गरज आहे. विपुल गमरेने या अगोदर गोलंदाजी करत असताना अशा प्रकारचे खराब चेंडू हाताळले होते. मग त्याला काय इंट्रोड्यूस केलं गेलं याचं उत्तर जेवताना माऊलीला नाही मिळालंय. आता सूरज चव्हाण त्याच्या समोर परेश दहीबावकर. परेश सूरज सूरज परेश. 6 बॉल 4. पहिलाच ओ थोडक्यात गेलाय. थोडक्यात हुकलाय कारण चेंडू बाजूने निघून जात असताना सिंगल धाव येते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला गॅपमधून. विनिंग स्ट्रोक बाय दी प्रणय म्हात्रे. सामना संपला. सामना जिंकला JKCC अर्नाळा या संघाने.